नमस्कार, स्वादमध्ये स्वागत आहे तुमचं। तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे भजी म्हणजेच भजे खाल्लेले असतील, पण तुम्ही कधी कच्च्या केळीचे भजे खाल्लेले आहेत का? नसतील तर आज करून बघा, कारण आज आपण कच्च्या केळीपासून भजी बनवणार आहोत। कच्च्या केळीची भजी नक्कीच करून खा। आणि जर तुम्ही नवीनच आलेला असाल माझ्या चॅनलवर आणि माझे चॅनल जर तुम्ही सबस्क्राइब केलेले नसेल तर असेच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, बेल बटन ऑन करून द्या, लाईक कमेंट व शेअर करा। चला मग आता किचनमध्ये जाऊया। कच्च्या केळीपासून आपल्याला भजी करायची आहेत, तर ही कच्ची केळी घेतलेली आहेत। ह्या कच्च्या केळीची आपण साल काढून घेऊ। कच्च्या केळीची संपूर्ण साल काढल्यानंतर आपल्याला हे केळं काळं पडू नये म्हणून पाण्यामध्ये थोडं मीठ घालून त्या पाण्यामध्ये ह्या केळीला टाकायची आहे, त्यामुळे ही केळी काळी पडणार नाही। अशा प्रकारे आपल्याला सर्व केळ्यांची साल काढून घ्यायची आहे। आता त्यांचे काप करून घ्यायचे आहेत। आपल्याला गोल किंवा तिरकस काप करता येतील। चला मग आता हलक्या हाताने आपण केळ्याचे चिप्स करून घेऊ। हे केळ्याचे केलेले चिप्स हे आपल्याला पाण्यामध्येच घालून ठेवायचे आहेत, नाहीतर ते काळी पडू शकतात। आपले सर्व केळ्याचे चिप्स म्हणजेच काप तयार आहेत। आपल्याला केळ्याची भजी म्हणजेच भजे करायचे आहेत, तर हे बेसन पीठ घेतलेलं आहे। आपण जेवढे केळे घेतलेले असतील त्यानुसार बेसन पीठ घ्या। आता इतर मसाले बघूया। हे लाल तिखट घेतलेलं आहे, हे आपल्या चवीनुसार घ्या। चिमूटभर खाण्याचा सोडा घेतलेला आहे। 2 टेबलस्पून धने पावडर घेतलेली आहे। चवीनुसार मीठ घ्या। जिरे 2 टेबलस्पून घेतलेले आहेत व 3 टेबलस्पून आपण तीळ घेतलेले आहे। चला मग आपण आता हे सर्व मसाले पिठामध्ये मिक्स करून घेऊ। अगोदर मीठ टाकून घेतलेलं आहे, धना पावडर टाकून घेतलेली आहे, लाल तिखट व सोडा टाकून घेतलेला आहे, तीळ टाकून घेतलेली आहे, जिरे टाकून घेतलेले आहे। आता आपण थोडं पाणी टाकून पीठ भिजवून घेऊया। जसं आपण बटाटे वगैरेचं भजे करतो त्या पद्धतीने आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने आपण पीठ भिजवून घेतलेलं आहे। जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही। आपल्या केळ्याच्या चिप्सला सर्व बाजूंनी सहज पीठ लागेल अशा प्रकारे पीठ भिजवायचं। आता हे केळ्याचे काप आपण पाण्यातून काढून ठेवलेले आहेत, त्यामुळे आपल्याला भजी करायला सोपे जातील। आता आपण भिजवलेल्या पिठामध्ये एक काप टाकून पूर्ण पिठामध्ये केळीचं काप भिजवून घ्यायचं आणि मग नंतर पीठ तेलामध्ये सोडायचं। अशा पद्धतीने सर्व काप आपण पिठामध्ये बुडवून भिजवून मग नंतर तेलामध्ये सोडणार आहोत। आता अशा पद्धतीने सर्व भजी आपण टाकून घेऊ व केळीची भजी तळून घेऊ। तेलामध्ये केळीची भजी म्हणजे केळी ही सहज शिजते, त्यामुळे जास्त शिजवण्याची गरज नाही पडत, म्हणजे जास्त तळण्याची गरज नाही पडत। त्यामुळे जसे आपण बटाट्याचे भजे तळतो त्या पद्धतीनेच या भज्यांनाही तळून घ्यायचे आहेत। आता आपली भजी तळली गेलेली आहेत, आपण काढून घेऊया। बघा किती मस्त भजी तयार झालेली आहेत। आता आपण अशाच पद्धतीने सर्व कच्च्या केळ्यांचे भजे तळून तयार केलेले आहेत। नक्कीच करून बघा कच्च्या केळ्यांचे भजे म्हणजेच भजी, आणि कसे झालेले आहेत ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। नवीनच आलेला असाल माझ्या चॅनलवर तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, बेल बटन ऑन करून द्या। फेसबुकवर हा व्हिडिओ बघत असाल तर फॉलो नक्की करा, लाईक कमेंट व शेअरही नक्की करा। चला मग आता भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, स्वतःच्या कुटुंबियांची काळजी घ्या। पुढच्या रेसिपीपर्यंत नमस्कार।